नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. सांगली जिल्हा बँकेच्या चौकशीला स्थगितीसाठी आजी माजी संचालकांची कोल्हापूर खंडपीठात धाव. सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील तब्बल 81 कोटी 91 लाख रुपयांच्या कथित अनियमितता प्रकरणाने आता नवे न्यायालयीन वळण घेतलं आहे. सहकार विभागाकडून सुरू असलेल्या कलम 88 अंतर्गत चौकशी विरोधात जिल्हा बँकेच्या आजी माजी संचालकांनी मंगळवारी उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठाकडे याचिका दाखल केली आहे. चौकशीला स्थगिती द्यावी अशी मागणी या याचिकेत करण्यात आली आहे. जिल्हा बँकेच्या तत्कालीन संचालक मंडळाच्या कार्यकाळातील आर्थिक व्यवहाराची चौकशी करताना सहकार विभागाने बँकेला 50 कोटी 57 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा ठपका ठेवला होता. यानंतर संबंधित संचालक व अधिकाऱ्यांकडून वसुलीसाठी कलम 88 अंतर्गत कार्यवाही सुरू करण्यात आली. सुरुवातीला उपनिबंधक डॉक्टर प्रिया दळणकर यांनी चौकशी करत नोटीस बजावल्या होत्या. त्यानंतर चौकशी अधिकारी बिपिन मोहिते यांनी ही सुनावणी प्रक्रिया सुरू ठेवली होती. दरम्यान आमदार सदाभाऊ खोत यांच्या तक्रारीनंतर चौकशीत आणखीन 6 मुद्द्यांचा समावेश करण्यात आला. या नव्या मुद्द्यांमुळे बँकेचे आणखीन 31 कोटी 32 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे एकूण चौकशीची रक्कम आता 81 कोटी 91 लाख रुपयांवर पोहोचली आहे. सध्या या प्रकरणाची चौकशी निवृत्त न्यायाधीश MR मखरे यांच्या माध्यमातून सुरू आहे. मात्र चौकशी प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित करत आजी माजी संचालकांनी थेट उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावल्याने या बहुचर्चित प्रकरणातील संघर्ष आणखीन तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत. जिल्हा बँकेचे विद्यमान अध्यक्ष मानसिंगराव नाईक, उपाध्यक्ष जयश्री पाटील, संचालक व सांगलीचे खासदार विशाल पाटील, आमदार सत्यजित देशमुख, माजी अध्यक्ष दिलीप पाटील, माजी खासदार संजय पाटील, मोहनराव कदम, विक्रम सावंत, संग्राम देशमुख, चिमण डांगे आदी संचालकांवर जिल्हा बँकेच्या साहित्य खरेदीत गैरव्यवहार झाल्याचा चौकशी समितीने ठपका ठेवला आहे. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट.